नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की घशाला कोरड पडते आणि तहान होत असतं. मग आपण काय करतो? फ्रीजमध्ये जातो, थंड पाणी पितो आणि गटागटा पितो की घशाला बरं वाटतं, परंतु त्याने तहान काही भागत नाही. होतं की नाही असं? मला तरी होतं आणि आमच्या घरातली मंडळी सुद्धा हेच म्हणत असतात. पण आल्यावर पहिल्यांदा धाव त्यांची फ्रीजकडे असते. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामधलं पाणी हे घामाच्या द्वारे कमी होत असतं, कारण घाम खूप येत असतो, म्हणून आपल्या शरीराला पाण्याची खूप आवश्यकता असते, हो की नाही? मग हे पाणी प्यायचं कसं? पहिली गोष्ट, फ्रीजमधलं पाणी शक्यतो टाळा. नाही प्यायलं तरी चालेल. आता गेले 2-3 वर्ष मी तर बरेच वर्ष, पण घरातली आमची मंडळी सुद्धा माठातलंच पाणी उन्हाळ्यामध्ये पितात. माठ कसा आणायचा त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे, तो तुम्ही बघू शकता. छान माठ आणावा, त्याला ओलं कापड लावावं आणि त्याच्यामध्ये रोज पाणी भरून ते पाणी 12 तासांनी प्यावं. 12 तासांनी का बरं? कारण ते चांगलं थंड होतं म्हणून 12 तासांनी म्हटलं. थंड झालेलं पाणी जर तुम्ही प्यायलात तर तुम्हाला तहान होणार नाही. आता गंमत काय होते माहिती का, की उन्हातनं आपली मंडळी किंवा कोणी मुलं सुद्धा लहान खेळून जर घरामध्ये आले की पहिल्यांदा माठापाशी किंवा फ्रीजपाशी जातात आणि भराभरा बाटली फ्रीजमधली काढून गटागटा पाणी प्यायला सुरुवात करतात, किंवा माठातलं सुद्धा भांडवर पाणी एकदा तोंडाला लावलं की संपवूनच खाली ठेवतात. हे मात्र करू नये. नेहमी पाणी पिताना बाहेरून जाऊन आल्यानंतर आधी पहिल्यांदा हातपाय धुवावे, शांत पाण्याचा ग्लास किंवा काय असेल ते भांडं भरून घ्यावं, खुर्चीवर बसावं आणि घोट पाणी प्यावं. त्यामुळे तुमची तहान ही भागते. आणखीन एक पूर्वीच्या काळची एक गोष्ट सांगते की ज्यावेळेला असे उन्हातून आल्यानंतर एक एवढासा गुळाचा खडा खायचा आणि त्याच्याबरोबर थोडं पाणी जर घोट प्यायलं तरी सुद्धा आपली तहान भागते. आता पाणी जे आहे माठातलं, हे आणखीन सुवासिक होण्याकरता आपण त्याच्यामध्ये वाळा टाकू शकतो, मोगऱ्याचं फूल टाकू शकतो आणि ते पाणी आणखीन सुवासिक केल्यामुळे आपल्याला पाणी प्यायल्याचं चांगलं समाधान मिळतं. पाण्याबद्दल तर आपण माहिती घेतली. पाणी कधी प्यावं, कसं प्यावं, कुठलं प्यावं, त्यात काय घालावं, सगळं तुम्हाला मी सांगितलं. पण तरी सुद्धा त्या व्यतिरिक्त आपल्या शरीरातली पाण्याची तहान भागवण्याकरता आपण अनेक पेय सुद्धा उन्हाळ्यामध्ये पिऊ शकतो. ती उन्हाळ्यातली खास कुठली पेय आहेत ना, ती आपण आता बघूया. उन्हाळ्यामध्ये पेय आपण अनेक प्रकारचे पिऊ शकतो. त्यातलं लिंबाचं सरबत आपण बघूया. लिंबाच्या सरबताचे वेगवेगळे प्रकार आणि ते कसं करायचं त्याच्यावर एक आपण छोटासा व्हिडिओ केला, तो तुम्ही नक्की बघा. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे ताक. उन्हाळ्यामध्ये ताक प्यायलाच पाहिजे. दही आणि ताक ह्याच्यात फरक आहे. दही खाण्यापेक्षा जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये 2-3 ग्लास दिवसभरात ताक प्यायला, ते सुद्धा पातळ ताक, आणि वर लोणी बिणी काही नको. लोणी सगळं काढून टाकायचं, खाली जे उरतं ते खरं ताक. ते जर तुम्ही एक 2-3 ग्लास प्यायलात उन्हाळ्यामध्ये संबंध दिवसात, तर ही तब्येतीला उत्तम असतं. या 24 फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाचं प्रकाशन केलं. या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री. म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा, व्हॉट्सॲप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे कैरी. उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्हं हे अतिशय चांगलं. भाजलेल्या कैरीचं, म्हणजे पूर्वी काय होतं की आम्ही चूल असायची ना, चुलीमध्ये कैरी भाजायचं आणि त्याचं पन्हं जर केलं गेलं तर त्याच्यापासून उन्हाळ्याचा त्रास कमी व्हायचा. त्यामुळे कैरीचं पन्हं हे प्यायलंच जायचं. घरामध्ये सुद्धा आपण फ्रीजमध्ये कैरीचं पन्हं तयार करून ठेवू शकतो. वेळेवर ते बाहेर काढायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, मस्तपैकी कैरीचं पन्हं सुद्धा आपण दिवसातनं 2-3दा पिऊ शकतो. म्हणजे पाणी पिण्याच्या ऐवजी ह्या जर गोष्टी आपण घेतल्या ना, तर आपल्याला नक्कीच उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. आणखीन एक उन्हाळ्यातलं अतिशय उत्तम असं पेय म्हणजे कोकम सरबत बरं का. कोकम म्हणजे काय की आमसुलाची जी फळं असतात की नाही, त्यापासून तयार केलेलं सरबत, त्याला कोकम सरबत म्हणतात. असं तयार कोकम सरबत बाजारामध्ये मिळतं आणि ते आणून जरी आपण त्याच्यामध्ये आवश्यक तेवढं थंड पाणी घातलं की आपलं कोकम सरबत तयार होतं. परंतु कोकमाचं आगळ पण मिळतात. आगळ आणि सरबत यातला फरक म्हणजे काय की सरबतात जे कोकम सरबत मिळतं त्याच्यामध्ये साखर घातलेली असते आणि आगळ असतं त्याच्यामध्ये साखरने फक्त कोकमाचा अर्क असतो, त्याला आगळ असं म्हणतात. असा आगळ सुद्धा आपण जर आपल्या घरामध्ये आणून ठेवला तर तो 1 वाटी आगळ घेतला, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 वाटी साखर घातली आणि त्याला एक छान उकळी आणून थोडीशी जिऱ्याची पूड घातली की त्याचं छान सरबत तयार होतं. आणि ते सरबत गार करून जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं, हवं तेव्हा थोडंसं घ्यायचं, त्याच्यात पाणी घालायचं की झालं, आपलं कोकम सरबत तयार झालं.
अशा तऱ्हेने कोकम सरबत सुद्धा आपण घरच्या घरी करू शकतो. नंतर नारळाचं पाणी. बाजारामध्ये नारळाचं पाणी म्हणजे अस्वल नारळ, आपल्याला पाण्याचे नारळ मिळतात. त्या निदान आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा प्रत्येकाने नारळाचं पाणी प्यावं. ते सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं. आणखीन एक आहे बरं का, बेलफळ मिळतं या दिवसामध्ये. बेलफळाचं सुद्धा सरबत करतात. ते कसं करायचं ते जर तुम्हाला हवं असेल, त्याची जर रेसिपी हवी असेल तर मला अभिप्रायामध्ये कळवा, मी नक्की सांगेन. आणखीन कौठ. उन्हाळ्यामध्ये कवठ मिळतात, कौठ म्हणतात किंवा कवठ म्हणतात. त्याचं सुद्धा सरबत किंवा त्याचंही पेय करून प्यायलं तरी सुद्धा उन्हाळ्याचा त्रास आपल्याला कमी होतो. सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या आवडीचं म्हणजे गुलकंद. आपले देशी गुलाब असतात की नाही, त्याच्या पाकळ्या काढायच्या, त्या स्वच्छ धुवायच्या आणि त्याच्यात प्रमाणामध्ये खडीसाखर किंवा साखर घालून त्याचा गुलकंद तयार करतात. तो गुलकंद उन्हाळ्यात खूप चांगला असतो. असा गुलकंद थंड दुधामध्ये घालून 2 चमचे किंवा 1 चमचा आपल्याला आवडेल त्याप्रमाणे थंड दुधामध्ये घालून जर प्यायलो ना तरी सुद्धा उन्हाळ्याचं छान पेय तयार होतं. आहे की नाही? पेय म्हटले उन्हाळ्यात कुठले कुठले प्यायचे म्हटले तरी सुद्धा केवढे प्रकार झाले. असे छान पेय तुम्ही करून संबंध उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही डिहायड्रेशन होतं, पाण्याची कमतरता होते, ती कमी आपण करू शकतो. आणि त्याच्यामुळे पाण्याची कमतरता जर आपल्या शरीरामध्ये झाली ना तर काय काय होतं की आपल्याला आपलं जे त्वचा असते ती कोरडी पडते, डोळ्यांची आग होते, घशाला कोरड पडते. ह्या गोष्टी आपल्या कमी होतात. आणि म्हणूनच आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे पेय करून प्यायला पाहिजे. अशा अनेक गोष्टींची माहिती मिळवण्याकरता तुम्ही अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.